आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही। तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगे। तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। माझी वाणी तुझे वर्णी गुण, तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। श्री गुरु चरण सरोज रजन जमन मकर सुधारी, बरन हो रघुवर बिमल जसु जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहो मोहि हरवो कुलेश विकार। महिम न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी, स्तुतिर ब्रह्मादि नाम पीदवसन्नास्त विगिरा। अथा वाचस्व सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्री हर निरपवाद परिकरा। प्रभु के चरण में सदा पुनि पुनि करो प्रणाम। यही कही नहीं भूलू तुम मेरे प्रियतम श्याम। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे संतांचा
पायावरी या वारकरी संतांच्या आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असं नामस्मरणाचं महत्त्व सांगणारा आणि देवाला काय आवडतंय याचं गोड वर्णन करणारा नाथ महाराजांचा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडला आहे। या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र निमज या नगरीमध्ये भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा हा आपला अतिशय गोड असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील पहिल्याच दिवसाची कीर्तनाची सेवा त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करण्याचा सुंदर असा योग आहे। राहू द्या फॅन काय अडचण। समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं ग्रामस्थ मंडळीचं प्रेम आहे आपल्या सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या प्रेमानं गावकऱ्यांच्या वतीनं आपले गुंजाळ सरपंच असतील त्यांचाही संपर्क झाला नेहमी करता ते संपर्कात होते कुठपर्यंत आले महाराज त्यांचाही संपर्क होत राहिला काळजी घेतली त्यांनी सुद्धा आणि आपण सगळी गावकरी मंडळी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आमच्या राजभाऊचं फार प्रेम आहे 8 तास असतो राजभाऊचं बाबा कीर्तन तुमचं झालं पाहिजे आणि राजभाऊचा सुद्धा संपर्क झाला गावकऱ्यांचं प्रेम आहे अशा या सगळ्या प्रेम संबंधातून कीर्तन करण्याचं या ठिकाणी सौभाग्य आहे म्हणून सगळ्या गावकऱ्यांना त्या ठिकाणी वंदन करतो। महाराष्ट्रातील सगळे नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर सप्ताहाचा पहिलाच दिवस असं वाटत नाही सप्ताहाचा पहिला दिवस आहे की नाही मला तर वाटलं होतं पाऊस चालू आहे आता आणि पाऊस चालू असल्यामुळे कीर्तन ऐकायला कोणी येतोय का नाही आहे की नाही पण सगळे अतिशय प्रेमाने आपण सगळीजण येत आहे परमार्थाचा वसा वारसा फार चांगल्या पद्धतीने सांभाळताय याचा गर्व आहे म्हणून पहिल्याच दिवशी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्रातील नामवंत मृदंग सम्राट हरिभक्तपरायण धीरज महाराज अगदी गोड वाजवतात तयारीचं वाजवतात आमच्या धीरज बाबांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो। इकडे जे आहेत गायनाकरता आमचे हरिभक्तपरायण भजन सम्राट आकाश महाराज गोड गातात गोड आवाज आहे तयारीचं गाणं आहे आकाश महाराजांनाही वंदन करतो। सर्व आपण गायनाचार्य महाराज मंडळी तुळशीवाले आई विनेकरी महाराज इकडे सर्व महाराज मंडळी जे उभा राहिलेले तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद दोन्हीही चोपदार आहेत तुम्हालाही वंदन करतो। इकडचे सर्व भजनी मंडळी सगळ्यांना धन्यवाद देतो। ही बालगोपाळ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का अगदी गोड टाळ घेऊन आणि हीच खरी आपल्या महाराष्ट्राची शान आहेत आपल्या भारत देशाची शान आहेत आहे की नाही कारण की संस्कार हे वयाच्या बालपणी शोभतात नीट आहे का बरं वयाच्या बालपणी संस्कार शोभावी वयाच्या तरुणपणात त्याग शोभावा आणि वयाच्या म्हातारपणात भजन शोभावं म्हणजे काय वयाच्या म्हातारपणी भजन केलं पाहिजे वयाच्या तरुणपणात त्याग केला पाहिजे आणि वयाच्या बालपणी संस्कार आपल्या अंगी आले पाहिजेत ते लेकरांना दिले पाहिजेत। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता तुम्हें हो कल के अपने हो या पराए सबके लिए हो न्याय देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए रस्ते बड़े कठिन है चलना संभल संभल के इंसाफ की डगर पे म्हणून लहानपणातच हे संस्कार जर एखाद्या वेळेस त्यांच्या अंगात असतील तर मोठ्यापणी चांगले चांगले कीर्तनकार होतील सगळी मुलं। सगळ्यांना धन्यवाद देतो। या सप्ताहाचे आयोजक कार्यकर्ते मंडळी संयोजक अध्यक्ष मंडळी गावकरी मंडळी सगळ्यांना धन्यवाद देतो। सर्व माता मौल्या सर्व पुरुष मंडळी या सप्ताहाला कार्यक्रमाला तन मन धनांनी सहकार्य करणारे सगळे भाविक सगळ्यांना धन्यवाद। शूटिंगवाले दादा आमचे त्यांचं चॅनल आहे माझा कीर्तनकार आणि माझा कीर्तनकार यूट्यूबला चॅनल आहे तर आपण सगळेजण जा त्या यूट्यूबला
त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा कीर्तनकार असं नाव आहे त्या चॅनलचं. आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटेचं बटन दाबायला कोणी विसरू नका. ऐकताय ना? घंटीचं बटन सुद्धा सगळ्यांनी दाबायचंय. आणि फार सुंदर प्रसार प्रचार वारकरी संप्रदायाचा करत आहेत दादा आमचे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणी पुनः एकदा नतमस्तक. पेटी वाजवणारी महाराज, अतिशय सुंदर ज्यांचा साऊंड आहे. वा काय क्वालिटी राव. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. अतिशय छान. मी ह्याच्यातला फार प्रेमी महाराज आहे. मी आता नवीन गाडी घेतली. 70,000 रुपयाची साऊंड आणि स्क्रीन गाडीत टाकलाय. मला आवड आहे त्याची. कुणाला कशाची आवड असते, कुणाला कशाची. मला याची फार आवड आहे की नाही. फार गोड लावलं बरं दादा तुम्ही. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळ्यांना वंदन करून आपल्या अभंगाला चिंतनाला सुरुवात. विनंती एकच आहे, राहिलेल्या वेळेमध्ये लक्षपूर्वक आणि सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. ऐका निमस्कर. महाराज या अभंगातून देवाला काय आवडतं याचं गोड वर्णन करतात. सज्जनानो, या विश्वाच्या पाठीवर आवडी पाहायला गेलं तर भरपूर आहेत. नुसती देवालाच आवड आहे असं काही नाही. आवड ही साधूला सुद्धा आहे, आवड ही माणसाला सुद्धा आहे. आणि देवाची आवड तर आजच्या दिवशी कीर्तनात आपल्याला पाहिजे. पण बघा बरं, माणसाला सुद्धा आवड आहे. चोपदार ऐकताय ना? साधूला सुद्धा आवड आहे आणि देवाला सुद्धा आवड आहे. याच्यात एक गंमत आहे. देवाची आवड वेगळी आहे, साधूची आवड वेगळी आहे, माणसाची आवड वेगळी आहे. एक एक सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. एक नंबर साधूची आवड. म्हणजे महाराज काय आवडतं साधूला? आपण जाळ अंदीला आणि ज्ञानोबरायांचं दर्शन घ्या आणि विचारा माऊलीला, माऊली काय आवडतं तुम्हाला? तर ज्ञानोबरायांचे शब्द आहेत त्याला, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजी जो आदि पुरखी अखंडित. जगाने भजन करावं, जगाने कीर्तन करावं, जगाने सुखी व्हावं, जगाने समाधानी व्हावं, ही साधूची आवड आहे. म्हणून अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. बघा ना, साधूची आवड. नोहे नोहे साधूचं जीवनच ते आहे महाराज. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आड राणी भरली जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव. माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची माझ्या जीवीची आवडी किंवा माझ्या मनीची आवडी. पंढरपुरा नेईल गुडे पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणेवी दिली. वारीमध्ये चालावं, वारकऱ्याने जगाने चालावं. आणि ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये चालत असताना, भजन करत असताना, काकडा म्हणत असताना, भजनाच्या द्वारे, काकड्याच्या द्वारे, अभंगाच्या द्वारे, कीर्तनाच्या द्वारे
या विश्वानी सुखी व्हावं ही साधूची आवड आहे. चला साधूची आवड थोडी बाजूला ठेवू. 2 नंबर आवड माणसाची. आता माणसाची आवड काही एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला कीर्तन करायला, कुणाला भजन करायला, हो कुणाला गायन करायला, कुणाला पकवाज वाजवायला, कुणाला कीर्तन करायला, कुणाला माईक लावायला, कुणाला शब्दार व्हायला, कुणाला पेटी वाजवायला, कुणाला कीर्तन ऐकायला, कुणाला साऊंड लावायला, कुणाला कॅमेरा लावायला. प्रत्येकाची आवड भिन्न आहे. नीट आहे का बरं का? प्रत्येकाची आवड भिन्न आहे. पण आवड नाही असा माणूस सापडणार नाही. आवड सगळ्याला आहे. कुणाला आवड नाही? लहान मुलाला आवड आहे, म्हाताऱ्या माणसाला आवड आहे, तरुण पोराला आवड आहे. आवड नाही असा माणूस सापडणार नाही. आता हा मुलगा बसला, कितवीला आहे तू? हा 12वीला. मोठा झाला मग. बर चल इकडे लक्ष दे. कोणतं गाव? निमज. बर साऊंड तुमचा आहे का? नाही लय चिटकून बसला. मला वाटलं तो साऊंड आहे काय. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 12वीला आहे. गाव निमज. नाव विजय. विजय चांगलं नाव आहे. नावं चांगली ठेवली पाहिजेत लेकराची, आहे की नाही? आता काय जाळावे ते नाव, साच भाव नाही, आहे की नाही? मुलांची नावं चांगले ठेवले पाहिजेत, नाहीतर काही नाव ठेवतात. आमच्या गावात एका आईने तिच्या लेकराचं मुलाचं नाव ठेवलं होतं सनलाईट. ऐकतात ना तुम्ही? जेवण झालेत ना? काय नाव ठेवलं होतं? सनलाईट. सनलाईट म्हणजे काय रे? सनलाईटला काय म्हणतात मराठीतून? सूर्यप्रकाश. हा पण ते सनलाईट दिसायला असा होता, दिवसा ढेकळात टाकला ना तरी बॅटरी लावून पाहावं लागायचं. असा होता सनलाईट. ते चांगलं नाव ठेवलं. विजय इकडे लक्ष दे, मान हलवून सांग. हा गाव याचं आहे ना? नाव विजय. 12वीला काय घेतलं? कॉमर्स घेतलं. चांगलं आपल्या बँकेत जायचं मग, आहे का नाही? बर लग्न झालं? ए विजू लाजायला काय? लग्न झालं का? नाही. उठून उभा राहतो का? नका जाऊन दे. लग्न झालं का? नाही. खरंच सांग, लग्न करायची आवड आहे का नाही? हा हाय म्हणतोय तू. ऐकताय ना? ऐकताय ना? आवड सगळ्यांना आहे महाराज. आवड नाही असा माणूस सापडणार नाही. पण खरं सांगू, जगाची आवड काय पाहता? आपलं तुमची आमची आवड काय पाहतात? ज्ञानोबा म्हटले जगाची आवड सांगतो. म्हणजे माऊली जगाला काय आवडतं? काय सुंदर वर्णन आहे. माऊली म्हटले जगस्प्रेयास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडी. आता एवढे लोक तुम्ही कीर्तनाला आलात, सोपं करून सांगतो. 1 नंबर माऊली म्हटले जगाला काय आवडतं? जगाला आवडते ती सत्ता. सत्ता कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडते. लहान मुलाला बापावर करावयाची वाटते, बापाला मुलावर करावयाची वाटते, मुलीला आईवर, आईला मुलीवरती. गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं. मात्र सोपं नाही. सार्वभौम पद पडिये. काही साधकांनी प्रश्न केला, माऊली हे आम्हाला आवडणार नाही. माऊली म्हटले नमरने निर्विवाद जगा पडी. आता एवढे लोक तुम्ही कीर्तनाला आला, एका प्रश्नाचं उत्तर द्या. पहिलाच दिवस आहे, गोड वातावरण आहे, वाटत नाही पहिला दिवस असल्यासारखं. इतके सगळेजण तुम्ही कीर्तनाला आलात, एवढा पाऊस सुरू आहे तरी सगळेजण आलात. एका प्रश्नाचं उत्तर द्या. माय कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का जावा म्हणून? ए निमज जावा म्हणजे कुठं? घरी नाही. नो घरी, गोइंग टू यमपुरी. घरी नाही बरं का. आपल्याला पहिलं घर सापडतं, आहे का नाही? घरी नाही, गोइंग टू यमपुरी. नीट आहे का? लय गोड आहे. माणसाची आवड आहे मी मरू नाही. मरू कुणाला वाटत नाही. तुम्हाला म्हणा, तुम्हाला महाराज कशाला एवढं फिरता? कशाला हे चिटूक ती चिटूक ते टूक ते टूक? महाराज कशाला एवढं फिरता? गाडीला दम नाही, तुम्हाला दम नाही, चालणाराला दम नाही. महाराज याच्यापेक्षा एक काम करा, आपलं मरून जा. मरू वाटतंय? अहो तुम्हाला आम्हाला काय विचारता? 95 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला विचारा. बाबा 95 वर्षाची झाले, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, जेवण करता येत नाही, दात पडले, हाताने काय काम करता येत नाही, पायाने चालता येत नाही. मग बाबा
एका कॉटवरती एका जागेवरती झोपून तुम्ही कशाला 100ची वाट पाहतो? झालात 95 वर्षाचे, जाऊ द्या एक काम करा बाबा आता मरून जा. 95 वर्षाचा म्हातारा माणूस म्हणे ए संतोष महाराज तूच मर. मरू कुणाला वाटत नाही. अगा मरहा बोलन साहती आणि मेलियावरी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही. नमस्कार ऐका, मरण कुणालाच आवडत नाही. किती कदरलेला माणूस असू द्या जिंदगीला, त्याला मरण आवडत नाही. मरण कुणालाच आवडत नाही, पण मरण कधी कुणाच्या बापाला चुकत नाही. किती गरीब माणूस असू द्या नाही तर किती श्रीमंत असू द्या, मरावं सगळ्याला लागतं. 33 कोटी देवता मर गए, आपण चिल्लर आहेत. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, इतोरो नाही आले अवतार. एरते पामर जीव किती, जावा सगळ्याला लागतं. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो, देखत देखत ना तू बनतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो, तोही तैसा झाला. उठ जागा पाठी भय आले मोठे, अरे वा उठ जागा पाठी भय आले मोठे. ए ए ए आज मेला पंजा मेला बाप मसन गेला, ला 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 ला. आज मेला पंजा मेला बाप मसन गेला. देखत देखत ना तू बनतो, देखत देखत ना तू बनतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो, देखत देखत ना तू बनतो, तोही तैसा झाला. कुठं जगा पाठी भय आले मोठे, कुठं जगा पाठी भय आले मोठे, भय आले मोठे, भय. शब्दार जोबदार वजनदार आहेत आज माझा, आहे की नाही? कोणतं गाव आहे जोबदार? हा हेच गाव तुमचं? हेच गाव. अरे वा मस्त आहे का नाही? आपल्याच मिरच्यानं आपला ठसका आहे. अरे वा जोबदार भारी नाचतात बरं का, आहे का नाही? झापूक झुप्पो मस्त नसते जोबदार. वा हो कशाला आवाज येतो ना टाळ्या, इकडे लक्ष द्या. असं नाचलं पाहिजे कीर्तनात. एक खरं सांगू, लक्ष देऊन ऐकता आणि सिरियस ऐकता तर कळेल बरं. मुलांना माझी विनंती, मुलींना माझी विनंती, तुम्ही माझ्या भावासारखे, तुम्ही माझ्या बहिणीसारखे. ऐका बरं, जर नाचायचंच असेल तर कीर्तनात येऊन नाचत जा. जर नाचायचंच असेल तर भजनात येऊन नाचत जा. ऐकताय ना माझ्या सगळ्या जणी? जर नाचायचंच असेल तर कीर्तनात नाचत जा, नाचायचंच असेल तर भजनात मध्ये नाचा, हरिपाठामध्ये येऊन नाचा. पण शोकांतिक आहे, आपले मायबाप कॉलेजमधल्या गॅदरिंगच्या स्टेजवरती ज्या मुलीला नाचायचे त्या मुलीला 4-4 तास आपले मायबाप प्रॅक्टिस करण्याकरता देतात. वाईट वाटून घेऊ नका, तुमचं सांगत नाही. गॅदरिंगला नाचण्यासाठी तरण्या बांड मुलीला आपले मायबाप परवानगी देतात, पण साधं गावच्या सप्ताहामध्ये हरिपाठात नाचण्याकरता परवानगी देत नाहीत. शोकांतिक आहे. पण तुम्ही किती शिकलेले असले ना, संतोष महाराजाचं वाक्य घरी घेऊन जा. तुमची जर मुलगी एखाद्या वेळेस गॅदरिंगच्या स्टेजला शाळेमध्ये कॉलेजमध्ये नाचली तर ती होऊन होऊन मोठी किती होईल? एखाद्या चांगल्या हिरोईन एवढी मोठी होईल. भारत देशभर तिचं नाव होईल, जगभर तिचं नाव होईल. पण तुमची मुलगी गॅदरिंगच्या स्टेजला नाचली कॉलेजमधल्या तर हिरोईन होईल. पण तीच मुलगी जर कीर्तनात हरिपाठात येऊन नाचली ना, गॅरंटीने सांगतो संत मीराबाई झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं.
नाचायचं असेल तर इथं येऊन नाचा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. वा सोबदार, तुम्ही नाचताय म्हणून आठवलं. आणि असंच नाचत जा सोबदार, असंच आनंदी जीवन जगायचं. नाही तर काय काय भरोसा आहे महाराज याचा. आवडे माणसाची मरू नाही, पण याचा काय भरोसा आहे. काय भरोसा नाही महाराजाचा. म्हणून राहिलेले जेवढे दिवस आहेत तेवढे आपल्याला माहीत नाहीत. निमस्कर ऐकताय ना, किती दिवस राहिलेत आपल्या जिंदगीतले आपल्याला माहीत नाही. ती देवाने आपल्या हातात दिलं नाही. जर दिलं असतं तर माणसाने काय नाही केलं असतं महाराज. पण आपल्याला माहीत नाही बुवा 2 दिवस राहिले का 4 दिवस राहिले का 10 दिवस राहिले का महिनाभर राहिलाय. माणसाने जेवढे दिवस राहिले जीवनातले तेवढे दिवस आनंदाने जगा. एका ठिकाणी कवीने छान वर्णन केलंय. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा हो ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जेवढे दिवस राहिले जिंदगीतले तेवढे आनंदाने जगा. आनंदाने नाच. शोधा जरा टाईट उभा राहा. असं मस्त एकदम आहे का नाही. मी शांती शब्दार घरीच घेऊन जाऊ वाटलेत मला. मस्त वा. तुमचा सप्ताह थाटातला आहे महाराज. पहिला दिवस पण एवढ्या थाटात सगळे. इथं काय कमी. एखाद्या बापानं एकुलत्या एक मुलीचं लग्न जेवढ्या थाटात करावं महाराज तेवढ्या थाटात तुमचा गावचा सप्ताह आहे. एकदम बढिया. आणि असा सप्ताह करत राहा, काय कमी पडणार नाही तुम्हाला. बजरंग बलीच्या दरवाज्यात आहेत तुम्ही महाराज. हे बजरंग बली तुम्हाला काय कमी पडून देणार नाही. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत हनुमंतराय ही ग्रामदेवता आहे. आणि त्या हनुमंतरायासाठी जर आपण हे सगळेजण आपण तन मन धनातून करत राहतोय ना, काही कमी पडून देत नाहीत महाराज देव आपल्याला. चला असू द्या. आवडे माणसाची मरू नाही, मरायचे सगळ्याला. खरं सांगू, माणसाची आवड कधी पूर्ण होत नाही. आवड देवाची, आवड साधूची पूर्ण होईल, आवड देवाची पूर्ण होईल, माणसाची होत नाही. कोणाची झाली नाही. देवाने तुमचा आमचा संसार विचित्र बनवला महाराज. इथं तुमच्या आमच्या संसारातील आवड पूर्ण होणार नाही हे सोडून द्या. सगळ्यात मोठा संसार आहे रावणाचा. इंद्र बारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी, वायू सदा पूजे ओसरी विदलेख करी दळण कांडण, मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या फावे, अरसान दाबिती जया पुढे त्याची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे, ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जया पुढे, तोची गणेश होऊनी बापुडे गाढवाचे कळप गाडे चोईकडे उडत असे. इथं रावण आवड रावणाची पूर्ण झाली नाही तर तुमची आमची कधी होईल. रावणापुढे तुमचा आमचा संसार लय बारीक आहे. 2 चक्कर जमीन आहे आपल्याला, त्याच्यात 50 घाण पाण्याची नाली येतं, 1 चिपडी बायकून 2 शेंबडे पोरं. याशिवाय कुणाचा संसार मोठा नाही ना. रावणाचा पूर्ण झाला नाही, तुमचा आमचा कधी पूर्ण होईल. म्हणून माणसाची आवड कधी पूर्ण होत नाही. एक काम करू, साधूची आवड थोडी बाजूला ठेवू, माणसाची आवड थोडी बाजूला ठेवू. 3 नंबर आवड आहे देवाची. डायरेक्ट जाऊ आपण पैठणला, नाथबाबाला विचारू, बाबा साधूची आवड कळली, माणसाची आवड कळली, नाथबाबा मग सांगा ना नेमकं देवाला काय आवडतं. नाथ महाराजांनी त्याचं उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात दिले. आवडी देवासी तो एका प्रकार, वा वा. आवडी देवासी तो एका प्रकार, आवडी
उचार रात्रंदिन तुळसी माळा काळा गोपीचंद टेळा गोपीचंदन टेळा देवाला काय आवडतं? गोड आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं ऐका? नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला आवडतं ते फक्त नामस्मरण. आणि ताकापुरतं रामायण नाही. हे आपण जे कीर्तन करतोय, कीर्तन ऐकतोय का? आपण 2च तास कीर्तन ऐकतोय, कीर्तन करतोय. बाकीचे 22 तास त्याची निंदा करतोय. ह्या अमका तसला, तमका तसला, ह्यो तसला, त्यो तसला. देवाला हे आवडत नाही. ऐकताय ना? ऐकताय ना? देवाला तुम्ही नामस्मरण किती करताय हे आवडतं. बाकी तुमचं काय आवडत नाही. किती पैसे द्या, किती काही करा, काही आवडत नाही महाराज देवाला. देवाला आवडतं ते फक्त नामस्मरण. तुम्ही म्हणता महाराज आम्ही नामस्मरण करू, काही अडचण नाही. पण नामस्मरण केल्यानंतर मग आमचा फायदा काय? आता लोक फायद्याचं लय लवकर बघतील. बरोबर आहे का नाही? हे का नाही? फायद्याचं लय लवकर बघतात लोक. आता तुम्ही इथं सगळेजण आलात, काही ना काहीतरी फायदा आहे तुमचा. कीर्तन ऐकायला भेटतं, पकवाज ऐकायला भेटतो, गायन ऐकायला भेटतं, पीटीचे स्वर ऐकायला भेटतात. काही ना काहीतरी फायदा असल्याशिवाय माणसं घराच्या बाहेर पाऊल टाकीत नाहीत. ऐका, मग नामस्मरण जर करत असताना तर नामस्मरणाचा फायदा सुंदर आहे. फायदा काय आहे? ज्याचं नामस्मरण ओरिजिनल आहे त्याला मंदिरात जाण्याची गरज नाही. मंदिरातला देव त्याच्या घरी एक ना एक दिवशी आल्याशिवाय राहणार नाही. फक्त नामस्मरण ओरिजिनल पाहिजे. नाहीतर आपण काय करतो? रोज देवाच्या मंदिरात येत, गॅरंटीने माहिती आहे आपल्याला आपण पापी आहेत माझ्या सगळं, म्हणून देवाच्या मंदिरात येत ना. या जगातला कोणताच साधू देवाच्या मंदिरात गेला नाही. नाही का बरं का? उलट मंदिरातला देव साधूच्या घरी आहे. कारण की साधूचं नामस्मरण तेवढं ओरिजिनल आहे. देवाशिवाय काय आवडत नाही साधूला. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कान्होवन माळी, वेगी भेटवा का चांदे हो चांदणे, चाफे ओ चंदनू, देवकी नंदनू, विन मज नावडे गुण माझी गुण गुण वरवा हे ऋण जुन. देवाशिवाय काही आवडत नाही. रात्रंदिवस नामस्मरण आहे साधूच्या मुखामध्ये. दिन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे हे दैवत, माझ्या मनाला गोछंद, नित्य गोविंद 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 मना लागली या छंद. मग गोविंद ते काया, सतत तुकोबराय देवाचं नामस्मरण करायचे. शिंक जांभळी खोकला हितुकाची वेळ वाया गेला म्हणून तुकोबराय नाही गेले, तर देव तुकोबरायच्या दारात आहे. नामस्मरण करत असताना तर देव तुमच्याकडे येतो, तुम्हाला जायची गरज नाही. त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा एक तालुका आहे. आणि गंगाखेडचे एक महाराज आहेत, त्यांचं नाव संत श्रेष्ठ जनाबाई महाराज. ऐकताय सगळेजण? जनाबाई महाराज महिला संत होऊन गेल्या. ह्या जनाबाई महाराज राहायच्या नामदेव महाराजांच्या घरी. आणि नामदेव महाराजांच्या घरी दासी जनी म्हणून काम करायच्या. ऐका बरं, नामस्मरण करत असताना तर मंदिरातलं देव तुमच्या घरी येईल, पण नामस्मरण तेवढ्या क्वालिटीचं पाहिजे, तेवढं मजबूत पाहिजे नामस्मरण. सतत सतत नामस्मरण पाहिजे. उगं ताकापुरतं रामायण नाही. मग देव आपल्या घरी येतो, नाही तर देव तसा यायला तयार नाही महाराज.
देव काय तुम्ही असं चिल्लर समजिलं देवाला? देव आशाने पावायचा नाही रे. असं वा, एकदा वादकासाठी जोरात टाळी वाजवा. क्या बात आहे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. ऐका लय गोड आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवाशाने 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 पावायचं नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. बाबा देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव अग्नीचं भेव. लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. अग्नीचा देव त्याला पाण्याचं भेव. अग्नीचा देव त्याला पाण्याचं भेव. देवाशाने 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 पावायचं नाही रे. ए देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवाशाने देवाशाने पावायचं नाही रे. देव काय भाजीपाला आहे? कुणाच्या घरी जायला, कुणाच्या घरी, आणि देवाला घरी आणायचं म्हटलं पैसे लागत नाहीत. देवाला घरी आणायचं म्हणलं अशी फॉर्च्युनर गाडी आणि बंगला ना असलं काय लागत नाही. अंतकरणातला भाव लागतो महाराज देवाला. देव भावाचा भुकीला भाव बळे आकळे एरवी ना आकळे. करतळी आवळे तैसा हरी. असं देवाचं काम आहे महाराज. तर त्या जनाबाई महाराज नामदेव महाराजांच्या घरी राहायच्या. ऐकताय ना माय सगळेजणी? ऐकताय ना? नामदेव महाराजांच्या घरी राहायच्या. आणि नामदेव महाराजांच्या घरी राहत असताना दासी जनी म्हणून काम करायच्या. ऐका पहिल्या चरणासाठी दासी जनी म्हणून जनाबाई काम करायची. तर ते काम असं दिलं होतं नामदेव महाराजांनी. सकाळी सकाळीच उठायची जनाबाई 4 वाजता. किती वाजता माय? 4 वाजता. सगळ्या जणींनी बोला किती वाजता? 4 वाजता. आणि 4 वाजता उठली की जात्यावरती जायची. नामदेव महाराजांनी तिला काम दिलं होतं जात्यावरती दळण दळायचं. आता जाते राहिले का माय? आता नाही. आता तुमच्या आमच्यासारखी उभे जाते निघली आहे का नाही? दळण आणायचं सांगितलं की जात 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 आणि दळण घेऊन येत. पाठ आहे सगळं तुम्हाला, कशाला बोललो मला. जात जात दळण घेऊन येत. एक दिवसाचे भारीतले कपडे घातले, धोतर फेट्याची बॅग घेतली, मस्त गाडी बिडी धुवून आणली. म्हणलं चला आता भारी कीर्तनाला जायचं आपल्याला. आणि असं फ्रेश होऊन कीर्तनाला निघलो मी. असं जरा थोडा पुढे गेलो 100 मीटर की बायकोने हाका मारले, ओ इकडे या ना. ती गिअरच असते बायकांची. पहिला गिअर ओ गिअर माहितीत गाडीची? बायकाला चॅप्टर असतात. पहिला गिअर ओ, दुसरा गिअर मी काय म्हणते गिअरच असते. तिसरा गिअर होय ओ, चौथा गिअर ऐकतात का? आणि 5वा गिअर ऐकू येतं का? असे गिअरच असते त्यांचे. ते इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. असं गेलो असं 100 मीटर पुढे. आणि बाईक म्हणले हो. म्हणलं काय? इकडे या ना. आता मला वाटलं मी कीर्तनाला चाललोय, शुभेच्छा बिभेच्छा देते काय. सावकाश जा, गेल्यानंतर सगळ्यांना चांगलं बोला, जेवण करा, व्यवस्थित या असं म्हणते काय. मी म्हणलं काय? काही नाही, दळून आणा ना. अशी उभे जाते निघले. आता आता जाते राहिली नाही. जुन्या काळात जाते असायचे, गोड असायचे. जुन्या काळातल्या ज्या माता मावल्यात ना त्यांना कळण जातं. जाता असं असायचं का? असं असं. हा, आता राहिली नाही जाते. जुन्या काळातील जाते लय गोड असायची. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू रे विठ्ठला. असायचे ना माय? म्हणता का सगळेजणी? सगळ्याजणी म्हणता? थांब आता पीटी नाही, पकवाज नाही, कुणी नाही. मी पुढं म्हणतो तुम्ही माग म्हणा. म्हणताय सगळेजणी? एक आवाज एक टाळी. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी नामस्मरण घडलं पाहिजे याच्याकरता म्हणायला लावतो. हा, सगळ्या जणींनी म्हणताय ना? मस्त म्हणायचं एका आवाजात, एका टाळीमध्ये. हा, आता एवढं सांगून बी ज्या ज्या म्हणणार नाहीत त्यांना आपोआपल्या शेजारणीची शपथ आहे. तुमच्या शेजारीन कोण आहे बघा, चलू द्या. म्हणताय सगळ्या जणी एक आवाजात. हा, आणि एक टाळी. माझ्या माग बोला, सुंदर माझी
कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला वा सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रतार तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला वा तू ये रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला किती छान म्हणले यांना आता मी यांना कवा म्हणायला लावित नाही पण हे म्हणले म्हणून म्हणायला होतो आता मी खरंच यांना कधी ताण देत नाही मी यांना कधी मी आपलं माता माऊल्या भाविक असतात बिचाऱ्या म्हणतात हे करतात लय लय भाविक असतात अहो माता माऊल्या लय भाविक असतात आम्ही जर एखाद्याच्या घरी जेवायला गेलोत ना लय सांभाळतात महाराज स्वतःच्या लेकराला खायला देत नाहीत पहिलं पण आम्हाला देतात आणि महाराज लोकांची लय मजा आहे बाहेर आले की खायला चक्क्या चक्क्या कळतात का चक्क्या बाहेर आल्यावर खायला चक्क्या ते खायला तक्क्या आम्हाला घरी गेल्यावर भुक्या येतं पण बाहेर मात्र आम्हाला चक्क्याच येतं म्हणायला पाहिजे यांना म्हणताय तुम्ही सगळेजण म्हणताय ना म्हणा माझ्या माग हा राधे कृष्ण 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 राधे राधे तुम्ही तर गोलीगत धोका दिलाय मला आज चला असतं इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या माय लय महत्वाचं इकडे लक्ष द्या पहिलं चरण कळल किती वाजता उठायची जनाबाई 4 वाजता वा असे बोलणारे पाहिजे 4 वाजता उठले की जात्यावरती जायची रोज जात्यावरती जाऊन दळण दळायची रोज दळण दळलेलं चाळायचं चाळलेल्या भाकरी करायच्या भाकरी केलेल्या 14 जणाला जीव घालायचं 14 माणसं नामदेव महाराजांच्या घरात आणि त्या 14 जणाला जीव घालायचं पण ऐका ना आणि जेवण झाल्यानंतर जनाबाईला झोपायला वाजायचे संध्याकाळची 12 उठायची किती वाजता 4 वाजता झोपायला किती वाजायचे झोप किती तास राहिली 4 तास म्हणून 4 तास झोप राहिली होती ऐका 4 तासात झोप कुणाचीच होत नाही म्हणून जुन्या काळातल्या माता माऊल्यांच्या डोक्यामध्ये झोप कमी असल्यामुळं आणि घरात काम दगदग जास्त असल्यामुळं एक प्राणी व्हायचा काय नाव त्याचं ऊ ऊ ऊ ऊ ऊ व्हायचं ना वा आता वा राहिला नाही बरं आता राहिल्या नाही वा आता भारी भारीतले शॅम्पू आले भारी भारीतल्या साबणा आल्या निर्मित लय भारी वॉशिंग पावडर निर्मा दूध से सफेदी निर्मा से आई रंगीन कपड़ा तो खिली खिली जाई सबकी पसंद निर्मा असा निर्माण कशाचं वाण कशाचं काय राहिलं हे की नाही आता काही राहिलं नाही राजभाऊ राहिलं काही काय राहिलं नाही महाराज जुन्या काळात भारी असायचं लय गोड असायचं इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या जनाबाईच्या डोक्यात झाल्या वा पण जनीला वा झाल्या आणि काळजी पडली देवाला ऐका आणि राहिली कशामुळे होती नामदेव महाराजांच्या घरी देवाला पाहिला देव मिळत नव्हता माझ्या देवाला मी कधी कधी पाहिजे देवा कुठे आहेस कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी देही भेटी एक वेळा देही भेटी एक वेळा
देही भेटी एक वेळा कानया रे कानया रे कानया रे जग जेठी कानया रे कानया रे जग देवाला पाहायला आली होती पण ऐका डोक्यामध्ये वाज आले आणि काळजी पडली देवाला तर देवानी यावं आणि जनीला म्हणावं जने बस नानीत मी तुझ्या वा काढतो जनीनी नानीत बसावं माझ्या जनीला नाही कोणी नाव घाली चक्रपाणी तुळशीच्या वनी जना उकली ते वेणी आणि देवानी गरम पाणी करावं जनाबाईला नाव घालावं पेटी मास्तर देव नुसता नाव घालीत नव्हता तर जनाबाईच्या डोक्यातल्या झालेल्या जेवढ्या काही वा आहेत तेवढ्या अशा वा काढायचा काढलेली नकावर घ्यायचा उमारता येते असं थोडं कडक करायला आवाज उमारतो तो चाटीला अशी काढली ऐका अशी नखावरती घ्यायचा आणि उजव्या नखानं डाव्या नखावर चिऊ दोन्ही नखाच्या मध्ये देव मारायचा जनाबाईच्या डोक्यातली कशी ऐका बारीक मरते हा ऐका आता अशी मिली ना जमली ना वा मारायला आमच्या दोघाला रोजान ठेवतात का जमणार नाही तिथं संतोष महाराज असं देव लागतो महाराज त्याला नखदंताची करोनी फनी नाव घाली चक्रपाणी माझ्या जनीला नाही कोणी अग साजनी घाला गवेनी दृष्टांत संपलेला उत्तर एकच आहे जनाबाई आहे लहानपणी आई मिली होती बापाच्या सोबत आली होती पण रायला नामदेव महाराजांच्या घरी होती देव भेटावा ही अंतकरणातली अपेक्षा आहे पण देवापर्यंत कसं जावं जाता येत नाही म्हणून नामदेव महाराजांच्या घरी काम करायची कामामध्ये काम काही मनारा मराम नुसती काम करत नव्हती तर काम करता करता नामस्मरण करायची पण नामस्मरणाचा फायदा आहे का जनाबाईला जरी जायला वेळ भेटला नाही ना तर देवानी जनाबाईच्या घरी यावं जनाबाईची सगळे काम करावी पण जनाबाईच्या घरी देवानी यावं जनाबाईकडे देवानी यावं महाराज मग नेमकं जनाबाईने असं केलं तरी काय होतं महाराज म्हटले दुसरं काहीच केलं नाही नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार आवडे दिवस जनाबाईंनी वेगळं काही केलं नाही नामाचा उच्चार रात्रंदिवस नामस्मरणाच्या तत्वावरती देव घरी येतो महाराज शबरी मातेकडे आलाय कुटियात आलाय रामायणातलं उदाहरण फार सुंदर आहे उदाहरण क्रमांक 2 रामप्रभू वनवासाला निघाले ऐका जरा 14 वर्षाचा वनवास आहे ना आई वडिलांच्या आज्ञेने स्वीकारला जायचं ठरवलं पण जाता जाता मनात विचार आला की 14 वर्षाकरता वनवासाला जायचे आणि 14 वर्षाकरता जर वनवासाला जायचं असेल तर ज्या आईने मला जन्म दिलाय त्या आईचं दर्शन मला 14 वर्षाकरता होणार नाही त्या कौशल्या मातेची भेट माझी होणार नाही म्हणून राम प्रभू कौशल्या मातेच्या सदनी जातात आणि आपल्या आईचं दर्शन घेतात पण दर्शन घेतल्यानंतर कौशल्या माता पाहते रामा काय कपडे घातले अंगावरती प्रभू म्हणतात मा हे वनवासाचे कपडे वनवासाची वलकली आहेत वनवासाला चालला हो मा हे रामा तुला माहिती का तू कोण आहेस तू एका सार्वभौम राजाचा मुलगा आहेस रामा
तू रघुनंदन आहे आणि तुझ्यासारख्या सार्वभौम राजाच्या मुलाने वनवासाला नाही गेलं पाहिजे. प्रभू म्हणतात नाही मा, मला वनवासाला जावा लागल. जाऊ दे मा, मला वनवासाला गेलं पाहिजे. ऐका बरं, कौशल्या माता म्हणते रामा ऐकणार नाही माझं. प्रभू म्हणतात मा, मी तुझं ऐकलं पाहिजे, पण तुझ्या अगोदर मला रघुकुलाचं ऐकावं लागेल. म्हणे काय रघुकुलाचं ऐकावं लागेल? राम प्रभू सांगतात आईला, मा रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए. मा प्राण गेला तरी चालेल, पण वचन मोडता कामा नाही. आणि आपण हेच ताकद कळली पाहिजे पोरांनो, मुलांना मुलींना माझी विनंती. आणि हाच धर्माचा संप्रदायाचा प्रसार प्रचार जगात गेला पाहिजे, ही कीर्तनाची विनंती. बारको माये 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 कीर्तनाचं ज्यांचं सेवादान होतं, एक सौजन्य यजमानजी होते, ते गौरी बॅटरी हाऊस, बरोबर आहे ना राजभाऊ? गौरी बॅटरी हाऊस संगमनेर, प्रोप्रा रामचंद्र नामदेव गुंजाळ आणि साई गणेश उद्योग समूह निमज, प्रोप्रा बापूसाहेब विनायकरावजी मतकर यांचं आज सौजन्य होतं. यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळे वाजवा. असंच आपण सगळ्यांनी सेवादान करत राहा. देव कधी काही कमी पडू देत नाहीत. हीच आजच्या कीर्तनाची विनंती. आणि आज ठिकाणी कीर्तनाला प्रणराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय